तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी मतदानाचा हक्क बजावला। सुधीर मुनगंटीवार त्यांच्या पत्नी, मुलगी आणि जावयासह मतदानासाठी गेले होते। आपण ही दृश्य बघतोय, मुनगंटीवार मतदान करत असतानाची थेट दृश्य। आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत मुनगंटीवार यावेळी लोकसभेसाठी सज्ज झाले। विदर्भातून नितीन गडकरी यांच्यानंतर भाजपनं महाराष्ट्रातून केंद्रात बोलवलेल्या मोठ्या नावांपैकी आता पुढचं नाव हे सुधीर मुनगंटीवारांचं असेल। सुरुवातीला सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची इथे चर्चा मोठी होती, मात्र ते काही दिल्लीत जायला फारसे उत्सुक आहेत असं चित्र दिसत नव्हतं। त्यांना लोकसभा लढवायची नव्हती अशाही चर्चा झाल्या, पण अखेरीस त्यांचं नाव जाहीर झालं आणि त्यानंतर त्यांचा प्रचार जोरदार सुरू झाला आणि आज अखेरीस त्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी आपला मतदानाचा हक्क आपल्या परिवारासह इथे बजावलेला आहे। त्यांची पत्नी, त्यांच्या कन्या आणि जावई अशा संपूर्ण परिवारासह ते मतदानासाठी पोहोचले। मगासपर्यंत आपल्याला हाती उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार विदर्भाच्या या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये सर्व ठिकाणी मिळून सरासरी 15 ते 20% आसपास मतदान झाले।